नीट पेपर फुटीवरून विरोधकांचं हे राजकारण सुरू आहे। विरोधकांनी राजकारण थांबवलं पाहिजे। अमित शहा मोदी बोलायला लागले तर पोलखोल होईल। मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विरोधकांवर ही टीका केलेली आहे। तर चंद्रकांत पाटील यांनी विरोधकांवर टीका करताना म्हटलेलं आहे, हे राजकारण विरोधकांनी थांबवलं पाहिजे। नीट पेपर फुटीचं विरोधक राजकारण करतायत असं चंद्रकांत पाटील यांचं म्हणणं आहे। आणि या संदर्भात ते म्हटलेत की अमित शहा आणि मोदी बोलायला लागले तर पोलखोल होईल। चंद्रकांत पाटील यांनी विरोधकांवर ही टीका केली आहे। नीटची परीक्षा पेपर फुटले, पण ती पुन्हा झाली, त्यात कणभरही कुठे गडबड झाली नाही। रिझल्ट लागले, आता कॅप राऊंड सुरू होतील आणि त्यामुळे त्या विषयाला घेऊन राजकारण करणं चाललेलं आहे आणि हे राजकारण विरोधकांनी थांबवलं पाहिजे। उठसूट राजकारण करण्यातून आपण देशाचं नुकसान करतो, समाजाचं नुकसान करतो, वातावरणाचं नुकसान करतो, जगामध्ये आपली प्रतिमा बिघडवतो आणि त्यामुळे विषय वेगळा आणि त्याच्यातून हेतू वेगळा, सगळ्या क्लिप बाहेर येत आहेत। तुम्हीच बाहेर काढताय की हे कुठे शिजलं, त्याच्यातला हेतू काय आहे आणि फार लांब पर्यंत जातील। आणि मी तुम्हाला एक सांगतो की लोकसभेमध्ये ज्यावेळेला चर्चेला उत्तर द्यायला माननीय अमित भाई किंवा माननीय नरेंद्रजी उठतील त्यावेळेला सगळ्यांची पोलखोल होईल आणि त्यामुळे वेळेत सावध व्हा। तुमचा हेतू कळलेला आहे। तर विरोधक केवळ या मुद्द्याचं नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणाचं राजकारण करतायत। चंद्रकांत पाटील यांनी आरोप केलेला आहे आणि चंद्रकांत पाटील यांनी इशारा सुद्धा दिलेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा जेव्हा या संदर्भात सभागृहामध्ये बोलायला उठतील तेव्हा पोलखोल होईल असं त्यांनी म्हटलेलं आहे।